लागलेली आहे. मागच्या 2 वर्षात 40 पेक्षा जास्त स्टुडंट्सला आत्महत्या करावी लागलेली आहे. आणि तरी पण हे बिनलाजासारखे यांच्या खुर्चीवर चिटकून बसलेले आहेत. कधीपर्यंत चालणार हे? कधीपर्यंत चालणार? हे स्टुडंट्स पुढे जाऊन डॉक्टर झाले असते, डॉक्टर होऊन यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचवले असते, पण या सिस्टमच्या फेलियरमुळे या स्टुडंट्सला स्वतःचा जीव द्यावा लागला. मला नाही वाटत आपल्या देशासाठी याच्यापेक्षा जास्त अपमानास्पद काही असू शकतं. आणि आता येतो मी जे ऍक्शन या सरकारने घेतलेलं आहे. ऍक्शन या सरकारने काय घेतलं आहे? ज्या स्टुडंट्सनी सुसाईड केलं त्याच्यावर यांनी ऍक्शन घेतलंय ट्रान्सफर. सस्पेन्शन पण नाही, ट्रान्सफर. अधिकाऱ्यांचा ट्रान्सफर केलेला आहे. म्हणजे आपल्या देशात स्टुडंट्सची लाईफची व्हॅल्यू एवढी कमी आहे की तुमच्याकडून साधं सस्पेन्शन पण होत नाहीये. त्यामुळे मी म्हणतोय राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. आता मी रिक्वेस्ट करतो सोनम वांगचुक सरांना थोडं बोलण्यासाठी. सर प्लीज बात करें. बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार और चूले. मुझे पुणे ने ये फूल दिया और मैं पुणे के लिए लाया हूं लद्दाख से खदाक. आप सबके लिए लद्दाख के लोगों का, पर्वतों का, नदियों का, ग्लेशियर्स का, पशु पक्षियों का, सबका अभिनंदन लाया हूं पदक के साथ. हमारे देश में कहा जाता है तमसो मां ज्योतिर्गमया. हम अंधकार से उजाले की तरफ चलें और देश का भविष्य उज्जवल करने के लिए अगर अंधकार की तरफ नहीं, अगर हमें उज्जवल भविष्य की तरफ जाना है तो शिक्षा और पर्यावरण, ये 2 मेरे मुद्दे हैं. शिक्षा और पर्यावरण मेरे मुद्दे हैं. सत्य और अहिंसा मेरे रास्ते हैं और न्याय और इंसाफ मेरी मंजिल है. इन्हीं कामनाओं के साथ मैं आप सभी का अभिनंदन करता हूं. शिक्षा जो कि किसी भी देश की नींव है, उस पर सबका लगाव हो, सबका दिलो जान हो, ये जरूरी है. और मैं बहुत खुश हूं. पिछले 1-2 हफ्ते में अभिजीत दिपके, जो कि एक खुद युवक हैं, उनसे मेरी मुलाकात हुई. महाराष्ट्र से हैं और एक आंदोलन शिक्षा पर लोगों का ध्यान दिलाने के लिए इन्होंने शुरू किया. इसका मैं बहुत ही समर्थन करता हूं. ऐसे ही इनके साथ बहुत से युवा जुड़े हुए हैं और आप सब जुड़े हुए हैं. आप सबका अभिनंदन. जय मातरम. मैं बहुत खुश हूं कि पुणे के धरती पर फिर से आया हूं, जो कि
छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, जो कि सावित्री बाई फूले और महात्मा फूले की धरती है, जो कि साहू जी महाराज की धरती है, जो कि श्री अंबेडकर जी के बचपन की धरती है। मैं पुणे को नमन करता हूं, आप सबको नमन करता हूं और आपके इस जोश को, ऊर्जा को नमन करता हूं जो आप लोगों ने शिक्षा के लिए दिखाया है आज, जहां ये आप लोगों का ध्यान परीक्षाओं में जो हो रहा है उसकी तरफ खींच रहे हैं, जो अन्याय हो रहा है परीक्षाओं में। मैं पहले भी कह चुका हूं, मुझे तो शिक्षा में बहुत ही अंधकार दिखता है, इसे अंधकार से उजाले की तरफ ले जाने की जरूरत है। बहुत कमियां हैं, बहुत ही परीक्षा केंद्रित है, एग्जामिनेशन सेंटर्ड। अब वो तो है ही, और उसके ऊपर अगर परीक्षा में भी धांधली हो, परीक्षा में भी घोटाला हो, तो फिर हम क्या कर रहे हैं। पहले ही समस्या थी कि शिक्षा को परीक्षा के बराबर मान लेते हैं हम, और वो जो परीक्षा इसका केंद्र बन गया है गलती से, उसमें भी अगर कमियां हो तो फिर जाएं तो कहां जाएं ये बच्चे। तो इसलिए ये बिल्कुल जरूरी है कि ये जो परीक्षाएं हैं, पैमाने हैं, मापक हैं, इनको सही किया जाए और इसमें जो गलत है हो रहा हो तो उसकी जवाबदेही मांगी जाए, जिम्मेदारी मांगी जाए, जो कि आप सब करते हैं। बिल्कुल जिम्मेदारी ले, यानी कि हम कह रहे हैं कि जिम्मेदारी लीजिए, जिम्मेदारी लेनी होगी, जिम्मेदारी लेनी होगी। तो बहुत कमियां हैं, जैसा मैं कहता आया हूं, हमारे शिक्षा नीतियों में कुछ बदलाव आ रहे हैं, मगर वो भी जमीन पर नहीं उतर रहा है। और उसके ऊपर आलम ये कि जो परीक्षाएं, जो कि बहुत अच्छे बुनियादों पे नहीं है, उसमें भी कमियां हैं। मगर खुशी की बात यह है कि आज भारत में, दिल्ली में, पुणे में, लखनऊ में, अमृतसर में, हर जगह लोग जाग रहे हैं इस कमी की तरफ। युवा जाग रहे हैं, जवाबदेही मांग रहे हैं, और लोकतंत्र की यही शक्ति है, जब लोग जवाबदेही मांगे तो वही शक्ति है, और उसके बिना लोकतंत्र बेमानी है। तो आप लोगों का फिर से बधाई कि आप इस राष्ट्रीय दायित्व को निभा रहे हैं। ये किसी सरकार के खिलाफ नहीं है, बल्कि कोई भी अच्छी सरकार ऐसी जवाबदेही मांगने पर उन्हें बहुत खुशी होनी चाहिए, क्योंकि उनका काम सही होगा। दोस्त सच्चे वो हैं जो आपकी कमियां बता सकें और जो आपसे जवाबदेही मांग सके। वो दूर के दोस्त हैं, वो दूर के दोस्त हैं, चाहे उनकी कड़वाहट लगे, कटु लगे उनकी जुबान, मगर वो सच्चे दोस्त हैं। नकली दोस्त वो हैं जो आपके चाटुकार हो, जो आपके हर चीज को सही कहे, चाहे वो सही हो या गलत हो। तो ऐसे नागरिक ना बने, ऐसे नागरिक ना बने। आप वो नागरिक बने जहां सही हो वहां गलत ना कहें, और जहां गलत हो वहां सही है ना कहें। तो जैसा मैं कह रहा था, शिक्षा और पर्यावरण मेरे मुद्दे हैं, हमारे मुद्दे हैं। भविष्य उज्जवल होने के लिए एक तरफ हमारे बच्चों की शिक्षा बहुत बहुत जरूरी है, वहीं दूसरी तरफ पर्यावरण हमें अगले पीढ़ियों तक स्वच्छ
रखना बहुत जरूरी है, जिसमें कि हमारी हवा साफ हो, पानी साफ हो, वरना आने वाली पीढ़ियां सांस के लिए तरसेंगे, पानी के लिए तरसेंगे। तो ये जलवायु, ये पर्यावरण, इसे भी हम उस दूर अंदेशी नजरिए से देखें जैसे हम शिक्षा को देखते हैं। और मैं पुणे को सलाम करता हूं, इससे 2-3 बार पहले भी आया हूं। पुणे के लोग बहुत ही सजग हैं, पर्यावरण के प्रति बहुत ही सजग हैं। मैं इससे पहले जब आया तो कभी नदियों को बचाने की बात चल रही थी, उसके लिए आया। कहीं पेड़ों को बचाने के लिए लोग निकले थे, इसके लिए आया। मुझे आशा की किरण दिखती है पुणे से, महाराष्ट्र से। तो मैं कह रहा था, शिक्षा, पर्यावरण हमारे मुद्दे हैं और सत्य और अहिंसा हमारा रास्ता है। हम इस मुद्दे के लिए जब आगे बढ़ें तो सत्य पे चलें, सच्चाई के साथ चलें, झूठ के खिलाफ चलें, ताकि हमेशा सत्यमेव जयते हो, जैसा हमारे राष्ट्र का एक जय। और सच्चाई के लिए जी हां, सच्चाई, ट्रुथ शल ऑलवेज प्रिवेल। जिम्मेदारी लें, जहां जरूरत हो राजीनामा दें, जो कुछ करने की जरूरत हो वो करें, मगर बच्चों की भविष्य अंधकार में ना डालें। सत्य के साथ चले। अगर गलत हो रहा है, अगर शिक्षा प्रणाली में, परीक्षाओं के प्रणाली में कमियां हैं, तो उन्हें दूर करने के लिए सच्चाई पे चले, किसी भी झूठ का सहारा ना ले, जिम्मेदारी ले। ये बहुत जरूरी है, सत्य के रास्ते पे हम चलें। और उसके लिए मैं ये कहूंगा, लोग तो सच्चाई पे चल ही रहे हैं, बहुत जरूरी है कि हमारे देश की जो संचार व्यवस्था, मीडिया है, वो भी सच पे चले। एक देश की जमीन, एक देश की कॉन्शियंस कीपर्स, जो आत्मा की आवाज लोगों तक अभिव्यक्त करते हैं, उसे सच्चाई पर चलना होगा। मीडिया को सच्चाई पर चलना होगा, तभी कह सकते हैं सत्यमेव जयते। मैं चाहूंगा आजकल जब दुनिया में भारत की चर्चा हो रही है कि यहां फ्रीडम ऑफ प्रेस नहीं है, 157वें की कहीं नीचे हम गिर गए हैं, तो ऐसे में मैं प्रधानमंत्री जी से आग्रह करूंगा कि वो मन की बात में प्रेस को, मीडिया को जो वो आजादी देंगे, उसके ऊपर भी, क्योंकि जब तक देश की मीडिया साफ सुथरी और सच नहीं होगी, तब तक लोगों तक सच्चाई नहीं पहुंचेगी, झूठ फैलेगा और सच्चाई दम घुटने पे मजबूर होगी। तो मैं चाहूंगा कि आने वाले भारत में, अगर भारत को विश्व गुरु बनाना है, अगर भारत को विकसित भारत बनाना है, तो शुरुआत संचार माध्यमों के, मीडिया की आजादी से शुरू करें। और इसमें भी हम भारत को विश्व गुरु बनाएं। 1 नंबर नहीं हो नॉर्वे की तरह, 2 नंबर नहीं हो तो पहले 10 में तो जरूर आए भारत। तो सत्य हमारा रास्ता है, अहिंसा हमारा रास्ता है। अहिंसा, आपने देखा होगा कि किस तरह से बहुत ही सुंदरता से ये जो आंदोलन चल पड़ा है युवाओं का शिक्षा के लिए,
ये कितना अहिंसक रहा है इसे आपने देखा होगा, और ये इसी अहिंसा की ताकत है। बहुत लोग पूछते हैं कि ये कैसे हो गया कि विमान स्थल पे ही आपको अनुमति दी गई, जंतर मंतर के लिए अप्रूवल परमिशन एयरपोर्ट पे दी गई, कोई गिरफ्तारी नहीं हुई। तो मैं कहूंगा इसका बल था अहिंसा, अहिंसा, सत्य। क्योंकि हम सब ने कह दिया था कि कोई हिंसा न करे न करने दे, सतर्क रहें और फूल दें दूसरी तरफ। तो इसलिए अहिंसा के इस शक्ति के सामने सरकार ने भी बहुत ही प्यार और मोहब्बत दिखाया, इसलिए इन्हें परमिशन 1 घंटे में दिया गया और गिरफ्तारी की कोई बात नहीं चली। और अगर इसी तरह अहिंसक रूप में ये आंदोलन चलता गया तो देश में बहुत बड़ा बदलाव भी आएगा, और यही हम उम्मीद करते हैं। वरना हिंसा के हथियार दूसरी तरफ बहुत बड़े बड़े हैं, मगर अहिंसा का कोई जवाब नहीं है। तो आप कौन सा चुनना चाहेंगे, अहिंसा और फूल के हथियार या फिर पत्थर लाठियों के हथियार? तो अहिंसा परमो धर्मा, अहिंसा पे हम चलेंगे, यही हमारा रास्ता है। और न्याय इंसाफ हमारी मंजिल है। आखिरकार हमारी लक्ष्य होगी, हमारा लक्ष्य होगा कि हम इंसाफ तक पहुंचे। शिक्षा के द्वारा समाज में इंसाफ, हर बच्चे को, हर तबके को, हर प्रांत को, हर जाति को, हर धर्म को एक जैसा भविष्य मिले, ऐसा इस आंदोलन का लक्ष्य है। न्याय मिले, न्याय की पालिका भी शुद्ध हो, स्वच्छ हो, ऐसी हमारी प्रार्थना है। जिस तरह की हम उम्मीद करते हैं संचार माध्यमों से, वैसे ही न्यायपालिका भी हमारी उम्मीद है, आशा है, प्रार्थना है कि इसे स्वच्छ रखा जाए ताकि देश सच में विश्व गुरु बने। तो आखिर में मैं फिर यही कहूंगा कि शिक्षा और पर्यावरण हमारे मुद्दे हैं और सत्य और अहिंसा हमारा रास्ता है और इंसाफ हमारी मंजिल है। जय महाराष्ट्र, जय हिंद। शिवशाहू आंबेडकरांचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा। युवा शक्ती जिंदाबाद, आता आपल्या महाराष्ट्राची माती काय असते हे सर्वांनी बघितलंय. मी अभिजित चिन्ना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द मांडावे. सगळ्यात पहिले मला तुमच्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. कारण की जेव्हा मी अमेरिकेमधनं फ्लाईटमध्ये बसलो होतो तेव्हा असं मला हे नक्कीच माहिती होतं की मला अटक करण्यात येणार आहे. पण मी असं ठरवलं होतं, मला जरी अटक झाली तरीही चालेल. मला माहिती होतं, मला भरोसा होता की तुम्ही लोक ही मूव्हमेंट पुढे चालवणार आणि ही तुमचीच ताकद होती, ही तुमचीच शक्ती होती, ज्याच्यामुळं हे लोक मला अटक नाही करू शकले. मी जेव्हा अमेरिकेवरून निघालो
माझी आई तेव्हा खूप रडत होती. जितकं मी अमेरिकेला जाताना ती रडली नव्हती तेवढं ती रडली जेव्हा मी आपल्या देशात वापस येत होतो. कोणत्या आईला असं वाटत नसेल की तिचं लेकरू घरी आलं पाहिजे, पण तरी ती म्हणली घरी तू इंडियात वापस येऊ नको, हे लोक तुला अटक करतील नाही ते तुझ्यासोबत काही बरं वाईट करतील. आणि हे सांगायचं कारण म्हणजे ही फक्त माझ्या एकट्याची सिच्युएशन नाहीये. असे सगळे आई वडील इथं बसलेले असतील आज, ज्यांना वाटतं की माझा मुलगा जर राजकारणावर बोलला, माझी मुलगी जर सरकारला प्रश्न विचारेल तर त्यांच्या सोबत काही बरं वाईट होईल किंवा केस टाकल्या जातील. तर ही सगळ्या आई वडिलांच्या मनात भीती आहे. तर मला फक्त त्या आई वडिलांना सांगायचं आहे, तुमच्या मुला मुलींना तुम्ही बोलवण्यापासून थांबू नका. जेलमध्ये जायचं असेल तर मी जाईल, पण तुम्ही तुमच्या मुला मुलींना बोलवण्यापासून थांबू नका. त्यांना बोलू द्या. जोपर्यंत ते बोलणार नाही तोपर्यंत ही सरकार अशीच आपल्याला ग्रँटेड घेत राहील. ते आपल्याला कुठंच होऊ द्यायचं नाहीये. आणि आता येतो मी कॉक्रोचवर. त्याच्या आधी आपण एक नारा लावू, आय एम कॉक्रोच, 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 आय एम कॉक्रोच. तर मित्रांनो, करू ते पण करू. आता कॉक्रोच जनता पार्टी, जेव्हा मी हे सुरू केलं हे मजाकमध्ये सुरू झालं होतं, पण हा तुमचा असंतोष होता, हा तुमचा राग होता या सरकाराविरोधात, ज्यांनी या मजाकाला एक सिरियस मुवमेंट बनवून टाकलेलं आहे. सो थँक्स टू ऑल ऑफ यू फॉर दॅट. आणि मला जेव्हा हे सुरू झालं तेव्हा बरेचसे लोक मला इंटरव्ह्यू मध्ये विचारत होते, असतील 10 मिलियन, असतील 20 मिलियन, पण हे सगळं सोशल मीडियावर आहे, जमिनीवर कोणीही येणार नाही. जंतर मंतरवर जेव्हा मी गेलो तेव्हा पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. आणि मी आज सकाळी सगळ्या मीडियाला सांगत होतो, जंतर मंतर पेक्षा जास्त कॉक्रोच आज पुण्यात येतील. आणि पुण्याने ते करून दाखवले. जंतर मंतर पेक्षा मोठी सभा आज आपली झालेली आहे. आणि काय हे लोक जेव्हापासून ही मुवमेंट सुरू झालेली आहे, काय मागतोय आम्ही फक्त राजीनामा मागतोय. कशासाठी मागतोय? नीटचे 22 लाख स्टुडंट, सीबीएसईचे 17 लाख स्टुडंट, सीयूईटीचे 16 लाख स्टुडंट, एसएससी जीडीचे 40 लाख स्टुडंट, असे 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट आहे ज्यांच्यासोबत असे 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे. आणि तरीही कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीये, तरीही कोणी राजीनामा द्यायला तयार नाहीये. तर आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही कधी पण असे बिनलाजापणे तुमच्या खुर्चीवर बसून राहाल. आणि आपल्या देशाचे जे विश्वगुरु आहेत, जे महामानव आहेत, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यासाठी हे 1 करोड स्टुडंट्स महत्वाचे का तुमचा एक इनकॉम्पिटेंट मिनिस्टर महत्वाचा आहे? तुम्हाला निवड करावं लागेल. जर तुम्ही त्यांना काढणार नाही तर उद्या तुमचं ट्रान्सफर करण्यात येईल. आता अजून सहन करणार नाहीत लोक. स्टुडंट्स आत्महत्या करतायत. मी तरी आज इथे उभा आहे, तुम्ही सगळे इथं बसलेले आहेत, पण त्या आई वडिलांचं काय ज्यांच्या लेकरांनी आत्महत्या केलेली आहे? तुम्हाला आणि मला बरेचसे लोक म्हणतात की जेनझी आंदोलन करतोय, जेनझी आंदोलन करतोय.
शिक्षा मंत्री कैसा हो, शिक्षा मंत्री कैसा हो, शिक्षा मंत्री कैसा हो. आणि अजून एक सोनम वांगचुक सर. रायचो रायचो सोनम वांगचुक सर हे या देशातले सगळ्यात मोठे एज्युकेशनिस्ट आहेत. अशा माणसाला शिक्षा मंत्री करण्याच्या जागी यांनी जेलमध्ये टाकलेलं होतं. आज मी बातमी वाचली, जे जंतर मंतरवर एक टीचर आली होती आमच्या मुवमेंटला सपोर्ट करायला, तिलाही सस्पेंड करण्यात आलेले आहे. मला हे कळत नाहीये, यांना जेलमध्ये टाकण्या जागी, मला जेलमध्ये टाकण्या जागी, किंवा त्या टीचरला सस्पेंड करण्या जागी तुम्ही तुमचं काम नीट का नाही करत? तुम्ही पेपर नीट का नाही थांबवत? तुम्ही राजीनामे का नाही घेत? जर तुम्ही राजीनामे घेतले असते तर मला अमेरिकेवरनं इथे यायची गरज पडली नसती. जर तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला असता तर इतक्या सगळ्या स्टुडंट्सला आज इथं रस्त्यावर बसावं नसतं लागलं. तर तुम्ही काय चालवलेलं या देशात हा तुम्हाला विचार करावा लागेल. आणि आता मी तुमच्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो. आता मला एक और ये लद्दाख के तरफ से डिग्री आहे, नोकरी कुठे आहे? मी याच्यावर येतोय. मित्रांनो, मागच्या 10-12 वर्षात आपल्या देशात जे राजकारण चालू आहे, जी पॉलिटिक्स चालू आहे, त्याच्यामुळे आपलं काय नुकसान होते हे आज आपल्याला समजते. 10-12 वर्षापासून देशात नुसतं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान चालू आहे. याच्यानी हे करता काय? याच्यानी हे आपल्याला कुठं ना कुठं मॅनिप्युलेट करताय. आपण ऍज अ सिटीजन विचार करणं बंद केलेलं आहे. आपण हिंदू किंवा मुसलमान आहे ज्या पर्स्पेक्टिव्हने आपण विचार करतोय, त्यांना आपण हेच पाहिजे, त्यांना डिवाइड करायचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही स्वतःचा हिंदू म्हणून विचार करसाल, स्वतःचा तुम्ही मुसलमान म्हणून विचार करसाल, तेव्हा तुम्ही फक्त धार्मिक विषयांचाच विचार करसाल. तुम्ही एम्प्लॉयमेंटचा विचार नाही करणार, तुम्ही एज्युकेशनचा विचार नाही करणार, तुम्ही जॉब्स, महागाई याचा विचार नाही करणार. तर हे लोक 10 वर्षात त्या गोष्टीत सक्सेसफुल झालेले आहे. पण आता तुम्ही सगळे लोक इथं जमलेले आहेत, ही आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे की या देशात याच्या पुढे हिंदू मुस्लिमची राजनीती नाही चालणार. हिंदू मुस्लिम की राजनीती नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. हिंदू मुस्लिम की राजनीती, हिंदू मुस्लिम की राजनीती नहीं चलेगी, नहीं चलेगी. हिंदू मुस्लिम की राजनीती नहीं चलेगी, नहीं चलेगी. कुठे ना कुठे आपण विचार केला पाहिजे. या हिंदू मुस्लिमच्या राजनीतीने राजकारणाने आपल्याला दिलं काय? आज देशात 40 वर्षात सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे. कशामुळं? कारण की नुसतं हिंदू मुस्लिम मध्ये अडकून ठेवले, फसून ठेवले आपल्याला. काय चालू आहे आपल्या देशात? हिंदू मुस्लिम चालू आहे, त्याच्यात आपल्याला भेटतं काय? असतं खड्डे भेटतायत. हिंदू मुस्लिमच्या राजनीतीमध्ये आपल्याला भेटतं काय? आपल्याला कोसळणारे पूल भेटतायत. त्याच्यात हिंदूही मरतायत, त्याच्यात मुसलमानही मरतायत.
सगळं जग AI मध्ये पुढे चाललंय, सेमी कंडक्टर मध्ये पुढे चाललंय, क्लीन एनर्जी मध्ये पुढे चाललंय, आणि आपण काय करतोय? हिंदू मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरण कोणाचा हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स म्हणून फायदा झालाय? रंगाबिल्ला तर फक्त आता इथं घोषणा देऊन चालणार नाही. मला तुमच्या सगळ्यांकडून कमिटमेंट पाहिजे. यानंतर कोणीही हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स मध्ये अजिबात एंगेज करणार नाही. भले इथे ब्रिटिश असो, आता मी येतोय का? नाही, ठीक आहे. असू द्या. जंतर मंतरला आम्ही जेव्हा प्रदर्शन केले तेव्हा आम्ही सांगितलं होतं, धर्मेंद्र प्रधानजी रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय, राजीनामा द्या. जर तुम्ही राजीनामा नाही दिला तर पुण्यातले आज एवढे जिथं लोक बसलेले ते सगळे दिल्लीला 20 तारखेला येतील. कोण कोण दिल्लीला 20 तारखेला येईल? हात वरती करा. चलो दिल्ली, चलो दिल्ली, चलो दिल्ली, चलो दिल्ली, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. चलो दिल्ली, चलो दिल्ली. आणि या आंदोलनाची, देशव्यापी आंदोलनाची सुरुवात मी पुण्यातून केली आहे, कारण मी स्वतः पुण्यातून शिकलेलो आहे. याच युनिव्हर्सिटीमधून मी कितीदा चक्रा मारलेल्या, कितीदा मित्रांना भेटायला आलेलो. तर मला कोणी विचारलं आज सकाळी पुणेच का? अरे म्हणलं पुणे माझं होम ग्राउंड आहे. मला म्हणत होते दिल्लीत जशी गर्दी झाली तशी पुण्यात होईल का? म्हणलं जर माझ्या होम ग्राउंडवर गर्दी नाही होणार तर कुठं होणार? पुणेकर हिट यू, पुणेकर हिट यू, पुणेकर हिट यू. आता पुण्यातून मी जाणार आहे लखनौला, तिथून मी जाणार आहे लखनौ नंतर अमृतसरला, जयपूर, बँगलोर, जिथं जिथं गरज पडेल मी तिथं जाईल. आणि या देशातला सगळा युवा, सगळे स्टुडंट्स 20 तारखेला दिल्लीला येतील आणि धर्मेंद्र प्रधानचं रेजिग्नेशन घेतल्याशिवाय वापस जाणार आहे. 20 जूनला आपल्याला दिल्लीला यायचं आहे. आणि मी तुमच्यावर काउंट करतोय. मी अमेरिकेतून एकाच भरोश्यावर आले की तुम्ही सगळे लोक सोबत उभा असाल, आणि मला आता गॅरंटी आहे की तुम्ही नक्की सोबत उभा असाल. आणि आता मी एक अनाउंसमेंट, जब तक इस्तीफा नहीं होता है तब तक चलेगी. एक मिनिट इथं अल्टीमेटम दे दिया है, सैटरडे तक रिजाइन करिए. सैटरडे को रिजाइन नहीं करते हो तो 20 जून को हम सब दिल्ली आ रहे हैं. लक्ष द्या, महत्वाचं झाले. आता मी थोडं
मुख्यमंत्री जे आपल्याला बोलले अराजक तत्व आहे. आता आपल्याला मी जेव्हा जंतर मंतरवर निघालो एअरपोर्टवरनं बाबासाहेब आंबेडकरांचं असंच एक पुस्तक घेऊन त्याच्यावर मुख्यमंत्री साहेब बोलले अराजक तत्व. मला मुख्यमंत्री साहेबांना विचारायचं आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक आहे का? जे भीमच्या घोषणा देतात ते अराजक आहे का? आणि त्यात मुख्यमंत्री साहेब हे पण बोलले की यांनी नुसतं संविधानाचं पुस्तक पकडले, यांना संविधान माहिती नाही. त्याच्यावर मला मुख्यमंत्री साहेबांना विचारायचं आहे, संविधानात कुठं लिहिलं होतं सकाळी 5 वाजता विदाउट मेजॉरिटी तुम्ही शपथ घेऊ शकता? तर मुख्यमंत्री साहेब आम्ही जय भीमचे नारे देऊ. जय 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 भीम, जय 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 भीम, जय 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 भीम. आता मी येतो एका आपल्या अनाउन्समेंटवर. दादा प्लीज. आता मी येतो आपल्या महत्वाच्या अनाउन्समेंटवर. काल मी बऱ्याचशा स्टुडंट्सला भेटलो, एमपीएससीच्या स्टुडंट्सला भेटलो, त्यांच्याही खूप तक्रारी आहे या सरकारपासून. त्याच्यावर आम्ही एक 5 पॉइंट अजेंडा, 5 डिमांड ज्या आमचा एक्झाम मॅनिफेस्टो असणार आहे त्याच्यात आता मी तुम्हाला वाचून दाखवतो त्या डिमांड्स काय असणार आहे. पेपर लीक जेव्हा होईल तेव्हा प्रत्येक स्टुडंटला 10,000 देण्यात यावे. जर एखादी परीक्षा ऐनवेळी कॅन्सल झाली, लीक झाली किंवा पुढे ढकलली गेली तर विद्यार्थ्यांचा ट्रेन, बस, राहण्याचा खर्च आणि मानसिक त्रासाची भरपाई म्हणून सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याला ताबडतोब 10,000 दिले पाहिजे. परीक्षा रिझल्ट जर 1 महिन्यापेक्षा जास्त उशिरा लागला तर प्रत्येक विद्यार्थ्याला रिझल्टला जितके महिने उशीर होईल तितके महिने प्रति महिने 10,000 द्यावं लागतील. तुमचा इलेक्शनचा रिझल्ट 1 महिन्यात तुम्ही लावता, तुमचा इलेक्शनचा रिझल्ट तुम्ही 1 महिन्यात लावता. इलेक्शनसाठी तुम्ही स्पेशल ट्रेन काढतात, मग या स्टुडंटसाठी तुम्ही स्पेशल ट्रेन काय करत भरतीच्या वेळेस काय नाही करत. आणि दुसरी आता आमची मागणी, दुसरा आमचा मुद्दा, दुसरा आमचा अजेंडा 72 तासाच्या आत बॅकअप डे री एक्झामचं तुम्ही आयोजन केलं पाहिजे. प्रत्येक मोठ्या परीक्षेसाठी आधीपासूनच एक बॅकअप डे ठरला असला पाहिजे. म्हणजे जर परीक्षा कॅन्सल झाली तर पुढच्या 72 तासाच्या आत ती पुन्हा घेता येईल. विद्यार्थ्यांना आठवडे आणि महिने पुन्हा तोच मानसिक ताण सहन करायला लावू नका. तिसरा आमचा मुद्दा हे जे OSM चालू आहे, ऑनलाईन चेकिंग. स्टुडंट्स आपल्या हाताने पेपर लिहित आहेत, चेक कसे होत आहेत, स्कॅन करून, फोटो काढून, कसं काय होणार आहे ते. तर जर पेपर स्टुडंट्स हाताने लिहित आहेत तर ते पण तुम्हाला फिजिकली चेक करावं लागतील. ते ऑनलाईन चेक करून चालणार नाही. याच्यावर जी धांदली झाली, जे CBSE मध्ये धांदली झाली ती थांबली पाहिजे. आणि आता अजून एक मुद्दा आमचा, लेट होणाऱ्या परीक्षांसाठी वय मर्यादेत सवलत. जर तुम्ही परीक्षा लेट घेताय, तुमच्या परीक्षांचे निकाल लवकर नाही लागत आहे, त्याच्यासाठी कोणत्याही स्टुडंटचा एज लिमिट म्हणून त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज गेल्या नाही पाहिजे. हे तुमचं फेलियर आहे, स्टुडंटचं नाही. हे सरकारचं फेलियर आहे. सरकारच्या फेलियरमुळे कोणत्याही स्टुडंटचे अटेम्प्ट्स कमी झाले नाही पाहिजे. आणि दुसरी आता आमची शेवटची एक जी मागणी आहे, परीक्षेच्या 7 दिवसाआधी
कम्प्युटर टेस्टचं ऑडिट झालं पाहिजे. कोणाला तुम्ही टेंडर देताय एका इंडिपेंडेंट बॉडीने ऑडिट केलं पाहिजे. हे नाही की मंत्र्या संत्र्यांच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना तुम्ही टेंडर देऊन टाकसाल. हे चालणार नाही. तर ह्या आमच्या 5 मोठ्या डिमांड आहे. आणि आता माझा एक तर या 5 मागण्यांसाठी हात वर करून पाठिंबा द्या. 5 मागण्यांसाठी एमपीएससीच्या संदर्भामध्ये दिलेल्या त्याच्यासाठी करावं. आणि अजून एक मागणी, एनसीईआरटीने जो नकाशा काढलाय पुस्तकातून तो वापस आणला पाहिजे. तो तुम्हाला वापस आणावाच लागेल. आणि आता माझी सगळ्यांना एक मी आता मी हे बोलतो की आता मी थोडं मला एका खूपच सिरियस इश्यूवर बोलायचंय. जेव्हापासून आमची कॉक्रोच जनता पार्टी सुरू झाली तेव्हा एक हे सुरू झालं, डीप स्टेट फंडिंग, जॉर्ज सोरोस फंडिंग, पाकिस्तान फंडिंग. ठीक आहे मानून घेतो एखाद्या वेळेस जे तुम्ही खोटं बोलताय. त्या वेदांचं काय जो 17 वर्षाचा सीबीएसईचा पोरगा आहे त्यालाही तुम्ही पाकिस्तानी बोललेले आहेत. तुम्हाला लाज वाटते? तुम्ही तुमच्या देशाच्या स्टुडंट्सला पाकिस्तानी बोलतायत. तुम्ही मला पाकिस्तानी बोलताय, तुम्ही सीबीएसईच्या स्टुडंट्सला पाकिस्तानी बोलताय. जे पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारतात तुम्ही त्यांना पाकिस्तानी बोलता. जो विरोधी पक्ष अपोजिशन लढतोय तुम्ही त्याला पाकिस्तानी बोलता. ते इंडियन आहे कोण? भाजपचा आयटी सेल. आता आम्ही सांगतोय हे हिंदू मुसलमान आणि पाकिस्तानचं चालणार आहे. सोनू वांगचूक सरांना पण जेव्हा यांनी महिने जेलमध्ये टाकलं होतं, का म्हणून टाकलं होतं? अँटी नॅशनल पाकिस्तानी म्हणून जेलमध्ये टाकलं होतं. मी एक म्हणतो मग ठीक आहे मला जेलमध्ये टाका. इथं जेवढे मुलं मुली बसले सगळ्यांना जेलमध्ये टाका, पण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्या. आम्ही सगळे जेलमध्ये जायला तयार आहे, पण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या. तर सिरियसली बोलताय ते शांतपणे ऐका. घोषणा थांबवा. हा सिरियस विषय होतो. आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडलाय नक्की कॉक्रोच आहे काय? कॉक्रोच आहे काय? कॉक्रोच हा एक मेसेज आहे की या देशातला युवा तुमच्या पॉलिटिक्सला थकला आहे, तुमच्या पॉलिटिक्सवर फ्रस्ट्रेट झालेला आहे. ज्या सिस्टमवर गिव्हअप केलेला हा कॉक्रोच आहे. आणि भरपूर लोक म्हणतात कॉक्रोच गटारीत असतात, कॉक्रोच इथं असतात तिथं असतात. मी म्हणतो कॉक्रोच तिथं असतात जिथं काही सडलेलं असतं. सिस्टम सडलेला आहे, त्याला नीट करावं लागेल आणि त्याला कॉक्रोच आता नीट करणार. तर आपण ज्या गोष्टी ठरवल्या सगळ्यांनी 20 तारखेला जंतर मंतरला यायचंय. हात वरती करून परत एकदा सांगा कोण येणार आहे. आणि परत एकदा सांगा, हिंदू मुस्लिम की राजनीति
हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, 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 धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. आता रोहित वेमुला जे होते त्यांना सुसाईड करून 10 वर्ष झालेले आहेत. आपण सगळे 2 मिनिटं रोहित वेमुला जे होते एक स्टुडंट ज्यांना या सिस्टमच्या फेलियर म्हणून सुसाईड करावी लागली होती त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटं मौन धारण करूया आणि त्यांना श्रद्धांजली देऊया. बसून राहा प्लीज, बसून राहा. आपण सर्वजण श्रद्धांजलीसाठी शांततेत आहोत. सर्वजण शांतता करतील, प्रिंटर ऑफ सायलेन्स करतील. 2 मिनिटांची तरी आदरांजली आहे. मान्यवर नेत्यांनी आपल्याला आग्रह केले, आपण सगळे शांत राहू. रोहित वेमुला अमर रहे, अमर रहे, अमर रहे, रोहित वेमुला अमर रहे, अमर रहे, अमर रहे, रोहित वेमुला अमर रहे, अमर रहे, रोहित वेमुला अमर रहे, अमर रहे, अमर रहे, रोहित वेमुला अमर रहे, अमर रहे, अमर रहे, रोहित वेमुला अमर रहे. अमर रहे, अमर रहे. तर मित्रांनो, आज आपण हे आंदोलन इथंच संपवूया शांतीपूर्ण प्रकारे. आणि राष्ट्रगीत आपल्याला करायचंय. सगळ्यांनी उठून एकदा उभा राहावं. आपण राष्ट्रगीत करून आपलं हे आंदोलन संपवूया. आणि जे लोक आहेत जाताना आपल्याला सगळा परिसर साफ करून जायचा आहे. आपण या देशाचे सुशिक्षित नागरिक आहोत, तर आपण जे काही खाली पडलेले आहे ते साफ करायचं, कुठंच काही घाण ठेवायची नाही. चला आता आपण राष्ट्रगान सुरू करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. इन्कलाब, इन्कलाब, इन्कलाब. जय हिंद मित्रांनो, सगळ्यांनी 20 तारखेला दिल्लीला यायचं आहे, लक्षात ठेवा. आता आम्ही मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन करायला जाणार आहोत. स्टेजवरती गर्दी करू नका. स्टेज